हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. जान्हवी तनूला घेऊन बाहेर येते तेवढ्यात राजवीर इन्स्पेक्टरशी थोडं बोलून बाहेर येतो. तिघेही गाडीत बसतात. तनू अजूनही रडत होती. जान्हवी आणि तनू मागच्या सीटवर बसतात तर राजवीर ड्रायव्हिंग सीटवर असतो. राजवीर पाण्याची बाटली काढून जान्हवीकडे देतो. मला नको आहे. जान्हवी अगदी निरागसपणे राजवीरला नकार देत म्हणते. राजवीर डोळ्यांनी इशारा करत तनूकडे बोट दाखवतो. ओहो. राजवीरचा इशारा लक्षात येताच जान्हवीला कळतं की पाण्याची बाटली तिच्यासाठी नव्हे तर तनूसाठी आहे, कारण रडून रडून तनूची अवस्था फारच वाईट झाली होती. जान्हवी पाण्याची बाटली घेते. दी, हे घ्या पाणी, प्या, असं म्हणत ती तनूला पाणी देते. तो माझ्याशी असं कसं वागू शकतो? तो व्हिडिओ त्याने मुद्दाम बनवला. तो मला फसवत होता. फसवणूक? मी त्याच्यावर किती प्रेम केलं. तनू ती म्हणाली. तनूला फार मोठा धक्का बसला होता. ती खोल सदम्यात होती. स्वतःच्या बॉयफ्रेंडकडून झालेला विश्वासघात तिला सहन होत नव्हता. आणि त्यानंतर दी, प्लीज रडू नकोस, जान्हवी म्हणते. तनूसाठी तिला फार वाईट वाटत होतं, पण तिला समजत नव्हतं की तिने काय करावं, कसं करावं, ज्यामुळे तनू शांत होईल आणि रडणं थांबवेल. थोड्याच वेळात तिघेही घरी पोहोचतात. थँक्स, मला वाचवल्याबद्दल धन्यवाद. नाहीतर मला कधीच कळलं नसतं की तो मला फसवत आहे. तुम्ही दोघांनी हे सगळं कसं केलं मला माहीत नाही, पण खरंच थँक्यू सो मच, असं म्हणत तनू जान्हवी आणि राजवीरचे आभार मानते. तेवढ्यात दाराची बेल वाजते. जान्हवी दार उघडते. बाहेर एक महिला उभी असते. जी, काय पाहिजे आपल्याला? जान्हवी विचारते. आणि त्यानंतर मिस्टर राजवीर यांनी मला बोलावलं आहे. ती महिला राजवीरचं नाव घेत म्हणते. हे ऐकून जान्हवी थोडीशी चकित होते आणि प्रश्नार्थक नजरेने राजवीरकडे पाहते. या आत या. राजवीर त्या महिलेला आत येण्यासाठी सांगतो. ही मॅडम सिंह आहेत, सायकोलॉजिस्ट स्पेशालिस्ट. राजवीर जान्हवीला सांगतो. पण का? तुम्ही यांना का बोलावलंय? जान्हवी आश्चर्याने विचारते. तुझ्या मैत्रिणीसाठी. तिला डॉक्टरांची गरज आहे, राजवीर शांतपणे सांगतो. रडून रडून तनूची अवस्था खूपच बिघडली होती. म्हणूनच राजवीरने डॉक्टरांना बोलावलं होतं. आणि त्याचनंतर जान्हवी डॉक्टर आणि तनूला तिच्या खोलीत घेऊन जाते. डॉक्टर तनूची तपासणी करतात आणि म्हणतात, आता अजिबात रडायचं नाही, नाहीतर ॲडमिट करावं लागेल. मी एक इंजेक्शन देते, त्यामुळे थोडा आराम मिळेल. डॉक्टर तनूला इंजेक्शन देतात आणि काही औषधं लिहून जान्हवीकडे देतात. ही औषधं उद्यापासून नियमित 2-3 दिवस द्यायची आहेत, डॉक्टर सांगतात. हो, असं म्हणत जान्हवी प्रिस्क्रिप्शन घेते. डॉक्टर निघून जातात. जान्हवी बाहेर येते. राजवीर अजूनही सोफ्यावर बसलेला असतो. जान्हवी धावत जाऊन त्याच्या जवळ येते. राजवीरही उभा राहतो. जान्हवी त्याला घट्ट मिठी मारते. राजवीरही तिला आपल्या बाहुपाशात घेतो. थँक्यू सो मच. आज तुम्ही माझी किती मोठी मदत केली आहे, तुम्हाला कल्पनाही नाही, जान्हवी त्याला मिठी मारत म्हणते. रडू नका मिस जान्हवी, राजवीर तिचे केस हलकेच कुरवाळत म्हणतो. थँक्यू, जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणते. थँक्सची गरज नाही, पण तुम्ही मला सगळं सांगितलं असतं तर जास्तच बरं झालं असतं. पण तुम्हाला मला काही सांगायचं नव्हतं, राजवीर थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणतो. हे ऐकून जान्हवीला थोडं वाईट वाटतं. राजवीरने वारंवार विचारूनही तिने त्याला सगळं सांगितलं नव्हतं, याची तिला आता खंत वाटत होती. पण काय उत्तर द्यावं हेही तिला कळत नव्हतं. काय वाटलं होतं तुम्हाला? राजवीर तिच्याकडे रोखून पाहत विचारतो. माहीत नाही, मला वाटलं तुम्हाला समजेल की नाही, तुम्ही समजून घ्याल की नाही, जान्हवी थोडं कारण देत म्हणते. मला समजत नाही, तुम्ही मला इतकं अंडर एस्टिमेट का करता? मी तुमचं काही समजू शकत नाही का? तुमच्या अडचणी मला कळत नाहीत का?
की तुम्ही मला आपलंसं समजतच नाहीत. राजवीर भुवया उंचावत थोडा नाराज होत जान्हवीला म्हणतो, तसं नाही, मला सांगायचं होतं. पण जान्हवी बोलता बोलता थांबते. तिला पुढे काय बोलावं हे सुचतच नव्हतं. पण काय, ऑफिसमधल्या तुमच्या फ्रेंडला मात्र तुम्ही सगळं सांगितलं, राजवीर म्हणतो. राजवीरला विक्रमचा प्रचंड जळजळ वाटत होती. जान्हवी विक्रमसोबत कुठेही दिसली की किंवा त्याच्यासोबत बाहेर गेली की राजवीर आतून अस्वस्थ होत असे. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही जान्हवीच विक्रमसोबत लंचला जाणं फिरत होतं. नाही नाही, मी त्याला काहीच सांगितलं नाही. तुम्हाला कुणी सांगितलं की मी त्याला सगळं सांगितलं? आणि त्यानंतर जान्हवी मान हलवत राजवीरला विचारते, मग सांगितलंच नाहीस? लंचला त्याच्यासोबत नेमकं काय करायला गेली होतीस? राजवीर संशयाने भरलेल्या नजरेने जान्हवीकडे पाहत विचारतो. त्याच्या बोलण्यातली जळजळ अगदी स्पष्ट जाणवत होती. नाही, मी हे फक्त विचारायला गेले होते की लोन घ्यायचं असेल तर प्रक्रिया काय असते. जान्हवी स्वतःची बाजू स्पष्ट करत राजवीरला सांगते, तुला असं नाही वाटत का की तू हे थेट मला विचारलं असतंस तर मी तुला अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकलो असतो. राजवीर अजूनही समाधानी नव्हता. विक्रमकडे जाऊन काहीही विचारणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. मला माहीत नाही, त्यावेळी जे मला योग्य वाटलं तेच मी केलं. जान्हवी राजवीरचा राग शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण राजवीर तिचं ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. त्यामुळे जान्हवीला कळत नव्हतं की अजून काय बोलावं, कसं त्याला पटवून द्यावं की ती विक्रमकडे मदत मागायला गेलेली नव्हती. हेच तर तुमची अडचण आहे. चुकीची गोष्ट सुद्धा तुम्हाला योग्य वाटते. राजवीर आणखी चिडून म्हणाला, तसं काहीच नाही. मी फक्त लोन कसं घ्यायचं याची माहिती घेत होते. एवढ्याच जान्हवी शांतपणे त्याला समजावून सांगत होती. ठीक आहे, पण पुढच्या वेळी असं काही असेल तर इतरांकडे न जाता थेट माझ्याकडे या, तेच जास्त योग्य ठरेल. राजवीर म्हणाला. तरीही तो अजूनही नाराजच दिसत होता. जान्हवीचं विक्रमशी बोलणं त्याला बिलकुल पसंत नव्हतं. ठीक आहे, पुढे काहीही अडचण आली तर मी आधी तुमच्याशीच बोलेन. जान्हवी त्याला पूर्ण खात्री देत म्हणाली. गुड, बोलण्यातच नाही तर कृतीतही ते दिसायला हवं. राजवीर हसत तिचे गाल ओढत म्हणाला, हो नक्की करेन. आणि खरंच यावेळी मनापासून थँक्यू. तुमच्यामुळे दीनचे डोळे उघडले, नाही तर त्या अजूनही फसवणुकीतच आयुष्य जगत राहिल्या असत्या. पुढचा मोठा धोका टळला. जान्हवी कृतज्ञतेने म्हणाली, थँक्यू म्हणायची गरज नाही. तुम्ही माझी मदत केली, मी तुमची. राजवीर शांतपणे म्हणाला, मी तुमची मदत केली? जान्हवी आश्चर्याने विचारते. हो, माझ्या झोपेसाठी, राजवीर म्हणाला. राजवीर तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, पण ती समस्या अजून पूर्ण सुटलेली नाही. जान्हवी म्हणाली, पण मला खात्री आहे सगळं ठीक होईल. राजवीर तिच्या डोळ्यात पाहत ठामपणे म्हणाला, हो, आपण पूर्ण प्रयत्न करू. जान्हवी उत्तर देते, उद्या सुट्टी घ्यायची असेल तर घ्या, पण मला आधी कळवा. राजवीर म्हणतो, मी उद्या दीनकडेच थांबणार आहे. त्यांना माझी गरज आहे. जान्हवी म्हणते, हो, त्यांना मोठा धक्का बसलाय. थोडा वेळ लागेलच. राजवीर समजूतदारपणे म्हणतो, किती वाईट असतात काही माणसं. दी त्यांच्यावर किती प्रेम करत होत्या आणि त्यांनी काय केलं? जान्हवी व्यथित होऊन म्हणते, आता रडू नकोस.
तूच रडशील तर तिला कोण सावरायचं? राजवीर तिचे अश्रू पुसत तिला मिठीत घेत म्हणाला, खरंच मनापासून थँक्यू. तुम्ही नसता तर दीनना कधीच सत्य कळलं नसतं. जान्हवी पुन्हा एकदा आभार मानते. आणखी काही लागलं तर सांग. राजवीर तिच्या केसांवर हलकेच किस करत म्हणाला. हो, जान्हवी ही म्हणाली. जान्हवी प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि म्हणते, गुड नाईट, आता आराम कर. असं म्हणत राजवीर तिथून निघून जातो. पुढचा संपूर्ण दिवस जान्हवी तनूची काळजी घेत होती. तनू खूपच अस्वस्थ होती, पण जान्हवी तिला सावरण्यासाठी प्रत्येक शक्य तो प्रयत्न करत होती. मी तिला आधीच सांगितलं होतं की येऊ नकोस, पण आता माझं लक्ष पूर्णपणे तिच्याकडेच राहणार आहे. अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली असती तरी चाललं असतं. राजवीरने जान्हवीला स्पष्ट सांगितलं होतं की तिने उद्या ऑफिसला येऊ नये, पण आता जान्हवीशिवाय त्याचं मनच लागत नव्हतं. तो सतत तिचाच विचार करत होता आणि तिला खूप मिस करत होता. संध्याकाळी जाऊन तिला भेटून येतो. राजवीर स्वतःशीच बोलत होता. इकडे जान्हवी स्वयंपाक करत होती. तेवढ्यात बेल वाजली. आता कोण आलं असेल असं म्हणत जान्हवी दरवाजा उघडायला गेली. समोर राजवीर उभा होता. आपण इथे? जान्हवी थोडी आश्चर्यचकित होत विचारते. का? मी इथे येऊ शकत नाही का? जान्हवीचा प्रश्न ऐकून राजवीरला ते अजिबात आवडलं नाही. नाही, तसं नाही, माझा तो अर्थ नव्हता, जान्हवी लगेच सावरत म्हणाली. मग मला आत यायला सांगणार नाही का? तो अजूनही दारातच उभा होता. जान्हवीने अजून त्याला आत येण्याचं सांगितलं नव्हतं, म्हणून तो भुवया उंचावत म्हणाला, हो हो या ना. असं म्हणत जान्हवी बाजूला झाली. एक सांगाल मी जान्हवी, मी जेव्हा जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्ही मला पाहून असं का वागता, जणू काही एलियन पाहिल्यासारखं? मी तुमच्या घरी येऊ शकत नाही का? की मला रस्ता माहीत नाही? तुम्ही मला पाहून एवढ्या का घाबरता हे मला आजपर्यंत कधीच कळलं नाही. राजवीर थोडा चिडून बोलत होता. नाही, तसं नाही, ऑफिसचा वेळ होता ना, म्हणून मला वाटलं तुम्ही बिझी असाल, म्हणून विचारलं. इथे काय करताय? म्हणजे माझ्या घरी का आलात, असा माझा अर्थ होता. जान्हवी गोंधळून बोलत होती. तिलाच समजत नव्हतं की ती नेमकं काय बोलते. राहू द्या मिस जान्हवी, तुम्हालाच तुमच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही तर मला काय कळणार? असं म्हणून राजवीर सोफ्यावर बसला. अहो, तुम्हाला काही काम होतं का म्हणून आलात? फोन केलं असता तरी चाललं असतं, जान्हवी हळूच म्हणाली. हो हो, हे पैसे. राजवीर तिच्या हातात पैसे देत म्हणाला. त्या मुलाच्या घरातून मिळाले आहेत, म्हणून वाटलं स्वतः येऊन देतो. पैसे मिळाले? जान्हवी आनंदाने म्हणाली. दी खूप खुश होतील. हो, तिच्या बॉयफ्रेंडच्या घरातूनच मिळालेत, राजवीर म्हणाला. मी दीनना सांगून येते. असं म्हणत जान्हवी पैसे घेऊन तनूकडे गेली. दी, तुमचे पैसे मिळाले, जान्हवी आनंदाने पैसे देत म्हणाली. पैसे पाहून तनू ही खूप खुश झाली. पैसे मिळाले, मला वाटलं होतं हे पैसे आता कधीच मिळणार नाहीत. तनूच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. तिने पैसे मोजले, पूर्ण 10 लाख होते. हे घे जान्हवी, तुझे 3 लाख आणि काल घेतलेला ॲडव्हान्सही मी उद्या परत करेन. असं म्हणत तनूने जान्हवीला तिचे पैसे दिले. जान्हवी पैसे घेऊन परत राजवीरकडे आली. हे तुमचे 3 लाख. जान्हवी पैसे पुढे करत म्हणाली, याची काहीच गरज नाही. राजवीरने पैसे घ्यायला नकार दिला. नाही, मी तुमचे पैसे परत करणारच होते, प्लीज घ्या. माझी इतकी मदत केल्याबद्दल थँक्स, जान्हवी म्हणाली.
जान्हवी आग्रहाने म्हणाली. काहीच नाही मिस जान्हवी, तुम्हीच ते पैसे ठेवा, कधी गरज पडली तर उपयोगी पडतील. मला त्यांची गरज नाही. राजवीर शांतपणे म्हणाला. नाही नाही, मला नकोयत, प्लीज तुम्हीच ठेवा, मी विनंती करते. जान्हवी अजूनही आग्रह करत होती. काही हरकत नाही जान्हवी, तुम्हीच ठेवा, कधीतरी दुसऱ्या कामी येतील. राजवीर ठामपणे म्हणाला. जाऊ द्या, काहीतरी विकत घ्या, एवढे जास्त पैसे नाहीत, जान्हवी म्हणाली. राजवीरला जान्हवीकडून पैसे परत घ्यायचे नव्हते. मला काहीच घ्यायचं नाही, हे तुमचेच पैसे आहेत, मी हळूहळू करून परत देणारच होती ना, म्हणून प्लीज पैसे घ्या. जर तुम्ही परत घेतले नाही तर पुढे मी कधीच तुमच्याकडून मदत मागू शकणार नाही. आणि तुम्हाला तेच हवं आहे का? जान्हवीने ठामपणे सांगितलं. शेवटी राजवीरने पैसे घेतले. मी जेवण बनवलं आहे, तुम्ही खाणार आहात का? जान्हवीनं विचारलं. हो ठीक आहे, जान्हवीनं विचारताच राजवीरनेही लगेच होकार दिला. कुठल्या तरी कारणाने जान्हवीसोबत थोडा वेळ घालवायचाच होता राजवीरला. आणि जान्हवीने स्वतःहूनच विचारल्यावर इथे थांबण्यासाठी आता त्याला कुठलाही बहाणा करायची गरज उरली नव्हती. आज सकाळपासून जान्हवी ऑफिसला आली नव्हती आणि तिची खूपच आठवण येत होती राजवीरला. तुम्ही बसा, मी देईंना पण बोलावून घेते, असं म्हणत जान्हवी तिथेच बसायला सांगून तनूच्या खोलीकडे गेली. जान्हवी तनूला बोलवायला गेली, पण तनूने सध्या जेवायला नकार दिला. दी थोड्या वेळाने जेवतील, चला आपण दोघं जेवून घेऊ, असं सांगत जान्हवी परत येऊन राजवीरला म्हणाली. जान्हवी दोघांसाठी जेवण वाढते. राजवीर जेवू लागतो. हे तुम्हीच बनवलं आहे का? थोडा आश्चर्यचकित होत राजवीरनं विचारलं. हो का? चांगलं नाही झालं का? राजवीर असं विचारल्यामुळे जान्हवीला वाटलं की जेवण आवडलं नाही. नाही, खूप छान झालं आहे, मिरचीही कमी आहे, तुम्ही नेहमी जास्त मिरची वापरता ना, म्हणून विचारलं. राजवीर हसत म्हणाला. खरंच तुम्ही फार छान स्वयंपाक करता, असं म्हणत त्याने जान्हवीचं कौतुक केलं. हो, तुम्ही तर फारच बोरिंग जेवण खाता, जान्हवी थोड्या मिश्किलपणे टोमणा मारत म्हणाली. हो, मला इंडियन फूड बनवता येत नाही आणि कुणी दुसऱ्याचं बनवलेलंही मला लवकर आवडत नाही, म्हणून मी बहुतेक वेळा कॉन्टिनेंटलच खातो, इंडियन फारसं खात नाही, राजवीरने स्पष्ट केलं. तसं पाहिलं तर इंडियन फूडमध्ये तुम्हाला काय आवडतं? जान्हवीनं विचारलं. तुम्ही जी भेंडी बनवली आहे ना, ते मला खूप आवडते, राजवीर म्हणाला. आणखी? जान्हवीनं विचारलं. ग्रीन भाज्या सगळ्याच आवडतात, पालक पनीर, कारलं, शिमला मिरची, भेंडी आणि हो, वांग्याचं भरीतही आवडतं. राजवीरने आपली आवड सांगितली. आणि गोडात? जान्हवीने उत्सुकतेने विचारलं. त्यावेळी गुळाची खीर, पण फार गोड नको, अगदी कमी गोड असलेली, राजवीर म्हणाला. ओके, कधीतरी ऑफिसमध्ये तुमच्यासाठी खीर बनवून आणेन, जान्हवी आनंदाने म्हणाली. आणि त्यानंतर इकडे हो नक्की, फक्त गोड कमी ठेवा, राजवीर हसत म्हणाला. जान्हवीने मान हलवत उत्तर दिलं. दोघांनी जेवण केलं. बरं, मी निघतो, बाय, असं म्हणत राजवीर उठला. बाय, जान्हवीही त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेले. उद्या ये, राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. हो नक्की, जान्हवी उत्तरली. राजवीर घरी निघून गेला. तो गेल्यावर जान्हवीच्या लक्षात आलं की राजवीरने पैसे टेबलवरच ठेवले होते. सर, पैसे इथेच ठेवून गेलेत, बॅगमध्ये ठेवते, उद्या परत देईन, असं म्हणून जान्हवीनं पैसे उचलून आपल्या बॅगमध्ये ठेवले. जान्हवी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. तिने राजवीरच्या आवडीचं जेवण बनवलं, तयार केलं आणि ऑफिसला निघाली. राजवीर येताच जान्हवी त्याच्या केबिनमध्ये गेली.
गुड मॉर्निंग सर, जान्हवी म्हणाली. तिच्या आवाजातूनच तिचा मूड किती छान आहे हे जाणवत होतं. गुड मॉर्निंग जान्हवी, राजवीरनेही हसत उत्तर दिलं. त्याच्या आवाजावरूनही स्पष्ट होत होतं की तोही आज खूप चांगल्या मूडमध्ये होता. राजवीरचा मूड आज बराच चांगला होता. हे पैसे तुम्ही घरीच विसरून आलात, जान्हवी म्हणत राजवीरच्या टेबलावर पैसे ठेवते. ते तुम्हीच ठेवा मी जान्हवी. कधी ना कधी तुम्हाला पुन्हा गरज पडू शकते. जान्हवी पैसे परत देत आहे हे पाहून राजवीरला अजिबात आवडत नव्हतं. हो, कधी गरज पडली तर पुन्हा घेईन, जान्हवी शांतपणे उत्तर देते. ती पैसे टेबलावर ठेवून तिथून निघून जाते. खूप हट्टी आहे ही मिस जान्हवी. माझं ऐकतच नाही काही. कधी जान्हवी गेल्यानंतर राजवीर स्वतःचीच पुटपुटतो. आज जान्हवी पूर्ण वेळ कामातच गुंतलेली होती. 2 दिवसांचं पेंडिंग काम तिला पूर्ण करायचं होतं. लंच टाईम झाला तसा विक्रम जान्हवीला लंचसाठी विचारायला आला, पण जान्हवीने नकार दिला. आज खूप काम आहे, ती सतत सांगत होती. थोडा वेळ तरी चल, विक्रम आग्रह करतो. नको, मला भूकही नाही. नाही, जान्हवी ठामपणे म्हणते. जान्हवीने नकार दिल्यावर विक्रम निघून जातो. विक्रम गेल्यावर जान्हवी आपला टिफिन बॉक्स उचलते आणि थेट राजवीरच्या केबिनकडे जाते. आज ती खास राजवीरसाठी घरून जेवण बनवून आणणार होती. त्यामुळेच तिने विक्रमलाही नकार दिलेला असतो. एक मोठ्या हॉलमध्ये एक श्रीमंत लेडी खुर्चीत बसलेली असते. समोर उभ्या असलेल्या माणसावर ती संतापून ओरडत असते. मला कळतच नाही, तुम्ही लोक नक्की करता तरी काय? एक माणूसही मारता येत नाही. फुकटचे पैसे देते मी तुम्हाला. मॅडम, राजवीरची सिक्युरिटी खूप टाईट आहे. आमच्याकडून काहीही हालचाल झाली की तो लगेच सावध होतो, रवी नम्रपणे उत्तर देतो. त्याला जिवंत ठेवून मला अजूनपर्यंत काहीच फायदा झालेला नाही, ती अंगठ्यांनी भरलेल्या बोटांनी हालचाल करत म्हणते. मॅडम, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण जितक्या वेळा त्याच्यावर हल्ला केला तेवढ्याही वेळी तो वाचून निसटला, रवी सांगतो. त्याचं नशीब फारच जोरावर आहे, पण आता नाही. असा शूटर शोधा जो दूरवरूनच त्याचा खेळ संपवेल, ते ठाम आदेश देते. जी मॅडम, चर्चा सुरू आहे, पण तो शूटर खूप जास्त पैसे मागतोय, रवी सांगतो. काम झाल्यावर देऊ असं सांगा ना, ती उदासीनपणे म्हणते. सांगितलं होतं मॅडम, पण तो 50% ॲडव्हान्स मागतोय, रवी उत्तर देतो. किती, ते विचारते. 1 कोटी ॲडव्हान्स आणि 1 कोटी काम झाल्यावर, रवी सांगतो. एकाच माणसासाठी 2 कोटी? पूर्ण फौज पाठवत नाही आपण, ती संतापून सोफ्यावरून उभी राहते. मॅडम, पण त्याचा रेकॉर्ड खूपच मजबूत आहे. एकाच गोळी समोरच्याला संपवतो. आजवर कधीच पकडला गेला नाही, रवी समजावतो. 2 कोटी जरा जास्तच आहेत, ती विचारात पडते. मॅडम, राजवीर कायम टाईट सिक्युरिटीमध्ये असतो, त्यामुळे त्याला मारणं अवघड आहे, म्हणून तो जास्त पैसे मागतोय, रवी स्पष्ट करतो. ठीक आहे, 1 कोटी ॲडव्हान्स दे, पण त्याला स्पष्ट सांग काम झालंच पाहिजे, नाहीतर स्वतःलाच उडवून घेईल, ती थंड आवाजात म्हणत तिथून निघून जाते. जी मॅडम, काळजी करू नका, यावेळी काम नक्की होईल, रवी खात्रीने सांगतो. राजवीरच्या केबिनमध्ये जान्हवी प्रवेश करते. राजवीर लॅपटॉपवर काम करत असतो. आपण सध्या बिझी आहात का, जान्हवी विचारते. आणि त्यानंतर हो, थोडा बिझी आहे. काही काम होतं का, राजवीर विचारतो. नाही म्हणजे, जान्हवी बोलायचं ठरवते, पण शब्दच सापडत नाहीत. बोला, काही अर्जंट असेल तर ऐकवतो, राजवीर म्हणतो. अर्जंट नाही, लंच टाईम झाला आहे म्हणून विचारायला आले होते, जान्हवी सांगते. मला आता लंच नकोय, राजवीर थेट उत्तर देतो. पण पूर्ण स्टाफ लंच करत आहे, तुम्हीही करून घ्या ना, जान्हवी आग्रह करते. नाही मी जान्हवी, सध्या लंच नाही, मी खूप बिझी आहे, राजवीर ठामपणे म्हणतो. थोडं, राजवीर जान्हवीला नकार देत म्हणाला. मी स्वतः बनवून आणलंय जेवण,
तुमच्या आवडीचं आहे. खीरसुद्धा आहे, जान्हवी त्याला सांगत म्हणाली. नाही मी जान्हवी, आता मला भूक नाही आहे. आत्ता खाणार नाही आहे. तुम्ही ठेवून द्या, थोड्या वेळाने खाईन, राजवीर पुन्हा तिला थांबवत म्हणाला. ठीक आहे, ठेवते मी. पण मला मात्र भूक लागली आहे, म्हणून वाटलं आपण दोघं मिळूनच लंच करू. मी विक्रमलाही नकार दिला होता. चालेल, तुम्ही नंतर खा. मी विक्रमसोबत जाऊन लंच करून येते. जान्हवी मुद्दाम विक्रमचं नाव घेत म्हणाली. त्याची काहीच गरज नाही मी जान्हवी. मला फक्त 10-15 मिनिटांचंच काम आहे. तुम्ही एवढा वेळ थांबा, मग आपण एकत्र लंच करू, राजवीर तिला थांबवत म्हणाला. ठीक आहे, पण लवकर करा, कारण मला खरंच खूप भूक लागली आहे, जान्हवी म्हणाली. हो हो, फक्त 10 मिनटं, थोडंसंच काम आहे, झालंच समजा, राजवीर घाईघाईत म्हणाला. चला लवकर या, मी जेवण गरम करते, जान्हवी म्हणाली. पण राजवीरचं अजून ऐकायच्या तयारीतही ती नव्हती. मी जान्हवी, तुम्ही ना मला खूप त्रास देता, राजवीर खुर्चीतून उठत म्हणाला. मी कुठे त्रास देते तुम्हाला? माझ्यासोबत लंच करायचाच नसेल तर सरळ सांगा ना, मग मी विक्रमसोबत जाईन. तुम्हाला माझ्यासोबत लंच करण्याची काहीच गरज नाही, जान्हवी थोड्या धमकीच्या सुरात म्हणाली. माझ्या फ्रेंडचं नाव घेऊन मला ब्लॅकमेल करू नका, समजावून सांगा. मला सगळं समजतं, राजवीर डोळे मोठे करत म्हणाला. मी कुठे ब्लॅकमेल करते? मी तर फक्त तुमची इच्छा विचारते. मन नसेल तर मी तुमच्यासोबत लंच करणार नाही. आजकाल भल्या भल्यांचंही काही मोल उरलेलं नाही, जान्हवी म्हणाली. माझी भलवण तुम्ही ठेवाच बाजूला, मी जान्हवी, राजवीर टोमणं मारत म्हणाला. तुम्ही फारच वाईट आहात, जान्हवी नाराजीने म्हणाली. जान्हवी जेवण गरम करत असतानाच राजवीर मागून येऊन तिला मिठीत घेतो. हे काय करत आहात? पोटावर त्याचे हात जाणवताच जान्हवी म्हणाली. तुला त्रास देतोय, कारण आत्तापर्यंत तूच मला त्रास देत होतीस, म्हणून हा बदला, राजवीर तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे, आता मी त्रास देत नाही, चला जाऊन सोफ्यावर बसा, मी जेवण गरम करून आणते, जान्हवी म्हणाली. तिच्या बोलण्यावर राजवीर समोरच्या सोफ्यावर जाऊन बसतो. जान्हवी ओव्हनमधून जेवण गरम करून आणते, घ्या, खाऊन सांगा कसं झाले, जान्हवी ताट वाढत म्हणाली. राजवीर शांतपणे जेवण करतो, पण चेहऱ्यावर कुठलाही भाव दिसत नाही. काय झालं, चांगलं नाही झालं का? तुमचे भाव पाहून जान्हवी थोडी घाबरत होती. घाबरत विचारते. ती लगेच स्वतःही चव पाहते. चांगलंच झालंय, ती डोळे मोठे करत राजवीरकडे पाहत म्हणाली. मी कुठे म्हटलंय की चांगलं नाही, राजवीर खांदे उडवत म्हणाला. तुम्हाला आवडलं नाही का? मी फार मसालेदार केलेलं नाही आहे, जसं तुम्हाला आवडतं तसं, कमी तिखट, जान्हवी विचारते. हो, चांगलंच आहे, राजवीर खात खात म्हणतो. मग तसं सांगा ना की चांगलं आहे, जान्हवी थोडी चिडून म्हणाली. बोलणं आवश्यक आहे का? राजवीर खोडकर नजरेने म्हणाला. हो, खूपच आवश्यक आहे, जान्हवी मोठे वटारत डोळे करत वटारत म्हणाली. असंही काही असतं का? कौतुक करणं बंधनकारक असतं, मला माहितीच नव्हतं, राजवीर पुन्हा खांदे उडवत म्हणतो. कौतुक करणं बंधनकारक नसतं, पण किमान एवढं तरी सांगायला हवं ना की जेवण चांगलं झाले की नाही, नाहीतर समोरच्याला कसं कळणार? आणि तसंही एखाद्या मुलीच्या हातचं जेवणाची 2 शब्दात तारीफ केली तर तुमचं काही कमी होत नाही ना, उलट समोरच्याला खूप बरं वाटतं. लागलं तर तुमचं काय जाणार आहे, पण नाही, तुम्ही तर आहातच खडूसांचेही खडूस. राजवीरने इतकं बोलताच जान्हवी त्याच्याकडे रोखून पाहू लागली. काय काय म्हणालात तुम्ही? काय म्हणायचं होतं तुम्हाला? ती चिडून विचारते. तेच जे तुम्ही ऐकलत, असं म्हणत जान्हवी नाराज होऊन तिथून निघू लागते. अगं नीट बस, मी तर फक्त पैशांबद्दल बोलत होतो.
जात असलेल्या जान्हवीचा हात पकडत राजवीर तिला थांबवतो. राजवीरच्या आग्रहामुळे जान्हवी पुन्हा तिथेच बसते. राजवीर जेवायला सुरुवात करतो. जान्हवी मात्र खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत राहते. तू खरंच खूप छान स्वयंपाक करतेस. शेवटी राजवीर ते शब्द बोलतो जे जान्हवी ऐकण्याची आतुरतेने वाट पाहत होती. खरंच? हे ऐकताच जान्हवीच्या चेहऱ्यावर गोड असं हास्य उमटतं. हो, आधी कुणी सांगितलं नव्हतं का तुला? आणि त्याच नंतर इकडे तिचा उत्साह पाहून राजवीर हसत विचारतो. नाही, मला वाटतं मी फक्त साधा सोपा स्वयंपाक करते. फार काही खास जमत नाही. जान्हवी नम्रपणे म्हणते. मला तसं वाटत नाही. राजवीर जेवताना तिच्याकडे पाहून म्हणतो. तुम्ही अजून माझ्या आईच्या हातचं जेवण खाल्लेलं नाही. ते तर खूपच छान. जान्हवी बोलत असतानाच राजवीर तिच्याकडे घास नेत म्हणतो. आधी हेच चाख. नाही, तुम्हीच खा. जान्हवी लाजच म्हणते. एक तरी. राजवीर आग्रह करतो. शेवटी जान्हवी राजवीरच्या हातातून तो घास खाते. खरंच जेवण खूपच छान झाले. राजवीर जवळजवळ सगळं जेवण झाल्यावर म्हणतो. अजून खीर बाकी आहे. जान्हवी खिरीची वाटी पुढे करत म्हणते. इट्स यमी. खिरीचा चमचा घेत राजवीर म्हणतो. मी फार गोड ठेवलेलं नाही. जान्हवी सांगते. कधी तरी माझ्या घरी येऊन मला जेवण बनवून खाऊ घालशील? राजवीर थेट विचारतो. तुम्हीही तर माझ्या घरी येऊ शकता. जान्हवी सहजपणे उत्तर देते. तू म्हणशील तर नक्की येईन. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणतो. हो, कधीही येऊ शकता. जान्हवी हसत म्हणते. ओके, मग तयार राहा. कधीही येऊ शकतो मी. राजवीर डोळे मोठे करत गमतीने म्हणतो. हो नक्की, आता मी निघते. असं म्हणत जान्हवी सोफ्यावरून उठते. ती निघत असतानाच राजवीर पुन्हा तिचा हात पकडतो. थँक्स. कशासाठी? जान्हवी आश्चर्याने विचारते. या टेस्टी जेवणासाठी. राजवीर तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणतो. तुम्ही माझ्यासाठी जे केले त्यासमोर हे काहीच नाही. जान्हवीही तितक्याच प्रेमाने उत्तर देते. असं काही नाही. राजवीर म्हणतो. ओके, मी निघते. अजून खूप काम आहे. हात सोडवत जान्हवी म्हणते. हो, मलाही आज बरीच कामं आहेत. राजवीर उत्तर देतो. जान्हवी तिथून निघून जाते. ऑफिस सुटायची वेळ झाल्यावर विक्रम जान्हवीकडे येतो. चल, घरी जाऊ. नाही, तू जा. मी थोड्या वेळाने जाईन. जान्हवी म्हणते. मग मी थांबतो. नको, त्याची गरज नाही. माझं फक्त थोडंसंच काम आहे. मी निघेन. तू काळजी करू नकोस. जान्हवी ठामपणे सांगते. मी थांबतो. विक्रम पुन्हा म्हणतो. नाही नाही, तू जा. जान्हवी त्याला थांबू नकोस असं सांगते. ओके. तिच्या नकारानंतर विक्रम तिथून निघून जातो. आजकाल जान्हवीचं वागणं विक्रमला काहीच विचित्र वाटू लागलेलं असतं. लंच असो किंवा घरी जाण्याविषयी ती कायम त्याच्यासोबत जाणं टाळत होती. जान्हवी बराच वेळ काम करत राहते. देवा रे, आज बँक बंद होईपर्यंत काम होतं. फाईल बंद करत ती स्वतःशीच म्हणते. ती राजवीरला विचारण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये जाते. सर, मी जाऊ का? राजवीर घड्याळाकडे पाहतो आणि थोडा आश्चर्याने म्हणतो. आज तर तुम्हाला खूप उशीर झालाय. मी जान्हवी. आणि त्यावेळी हो, थोडं जास्त काम होतं. जान्हवी ही वेळ पाहत उत्तर देते. सगळं काम झालं?
हो सर, मी जाऊ का? आणि त्यावेळी ती विचारते, हो जा. राजवीर परवानगी देतो. गुड इव्हिनिंग. जान्हवी म्हणते, गुड इव्हिनिंग. राजवीरही हसत उत्तर देतो. जान्हवी निघू लागते. तेवढ्यात राजवीर तिला थांबवत म्हणतो, मी तुम्हाला घरी सोडू का? नको, मी जाईन. जान्हवी उत्तर देते. खरंच? राजवीर म्हणतो. राजवीर खात्री करून घेतो. हो, मी नेहमी एकटीच जाते. ती सांगते. उशीर झाला म्हणून विचारलं. राजवीर म्हणतो, इतका काही उशीर नाही. जान्हवी उत्तर देते. ठीक आहे, मग जा. मला अजून थोडं काम आहे, त्यामुळे मला उशीर होईल. राजवीर म्हणतो, हो ठीक आहे. तुम्ही तुमचं काम आटपून घ्या, पण जास्त उशीर करू नका, वेळेवर घरी या. जान्हवी राजवीरला म्हणाली. हो नक्की. राजवीरही तिच्या म्हणण्याला होकार देत म्हणाला. जान्हवी ऑफिसमधून बाहेर पडली. ती अजून फार लांब गेलेली नव्हती. तेवढ्यातच अचानक कुणीतरी तिचा रस्ता अडवला. एक उंचपुरा बलदंड माणूस तिच्या समोर उभा होता. त्याचं रूप काही साधं नव्हतं. तो एखाद्या गुंडासारखा दिसत होता. एक्सक्यूज मी, माझा रस्ता सोडाल का? जान्हवी रागात त्याला म्हणाली. अगं, जास्त शहाणी होऊ नकोस. तो माणूस तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला. माझा रस्ता सोडा. आता जान्हवी घाबरली होती. हे तिला स्पष्टपणे जाणवत होतं की तो मुद्दामूनच तिचा रस्ता अडवत होता. एवढी काय घाई आहे? तो तिच्यासमोर ठामपणे उभा राहिला होता आणि तिला पुढे जाऊ देत नव्हता. तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय हवं आहे? त्याला पाहून जान्हवी प्रचंड घाबरली होती. तो कोण आहे आणि तिचा रस्ता का अडवत आहे हे तिला समजत नव्हतं. तू आणि तुझ्या बॉयफ्रेंडने जे केलंय ना, त्याची किंमत आता तुला चुकवावी लागेल. तो माणूस दात आवळत रागाने म्हणाला. तुमची काहीतरी चूक होत आहे. मी ती नाही जी तुम्ही समजत आहात. जान्हवी गोंधळून म्हणाली. तिला वाटत होतं की तो कुणा दुसऱ्या मुलीच्या जागी तिला समजत आहे. मला सगळं नीट कळतंय. जास्त हुशारी करू नकोस. तो तिच्यावर ओरडला. मी खरंच सत्य सांगते. माझा कुठलाही बॉयफ्रेंड नाही. तुम्हाला गैरसमज झालाय. तुम्ही कुणा दुसऱ्याला शोधत आहात. मी ती मुलगी नाही. जान्हवी घाबरलेली असतानाच त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. विजयला तूच फसवलंस ना? तनूचा केस मी स्वतः मागे घ्यायला लावीन. तिचंही बघून घेईन. पण तुला आणि तुझ्या बॉयफ्रेंडला मी सोडणार नाही. कुठे आहे तुझा बॉयफ्रेंड? आज तुमच्या दोघांचं? असं म्हणत त्याने जान्हवीचे केस पकडले. आता जान्हवीला सगळी गोष्ट समजू लागली होती. तो नेमकं काय बोलत होता हे तिला कळलं होतं. तो अजून बोलतच होता. तेवढ्यात मागून कुणीतरी त्याचा कॉलर पकडून जोरात ओढला. त्या माणसाने जान्हवीचे केस सोडले आणि मागे वळून पाहिलं. मला तर आठवत नव्हतं ना. तू दुसरा कुणी नसून राजवीरच होता. काय रे तू? कोण आहेस? माझ्या रस्त्यात येऊ नकोस, नाहीतर चिरडून टाकीन. तो माणूस राजवीरकडे रागाने पाहत म्हणाला. जान्हवी धावत जाऊन थेट राजवीरला बिलगली. राजवीरनेही तिला घट्ट कवेत घेतलं, पण त्याची नजर त्या माणसावर रोखलेली होती. खूपच संतप्त. ओ, म्हणजे तूच हिचा बॉयफ्रेंड आहेस? तो माणूस राजवीरकडे पाहत म्हणाला. हो, मीच आहे. असं म्हणत राजवीरने जान्हवीला थोडं मागे घेतलं. बरं झालं तू स्वतः समोर आलास, नाहीतर तो डेव्हिल स्माईल देत म्हणाला. नाहीतर काय केलं असतंस? राजवीर तो त्याच्या डोळ्यात डोळे घालून रागाने म्हणाला. मी तुला पाताळातूनही शोधून काढलं असतो. तू माझ्या भावाला जेलमध्ये टाकलंस ना, आता त्याची किंमत तुला मोजावी लागेल. तो माणूस धमकी देत म्हणाला. दोघांनी एकमेकांचे कॉलर पकडले आणि भांडण सुरू झालं. राजवीरने त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर पाय ठेवत म्हणाला.
पुन्हा कधी माझ्या गर्लफ्रेंडजवळ यायचं प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. राजवीरने त्याला जोरात लाथा मारल्या. तेवढ्यात मागून कुणीतरी हॉकीने राजवीरवर वार करायचा प्रयत्न केला. जान्हवी मध्ये पडून थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या माणसाने तिला जोरात ढकललं आणि जान्हवी दूर जाऊन पडली. तोपर्यंत राजवीर वळला. त्याने त्या दुसऱ्या माणसाला जोरात लाथ मारली आणि तो लांब जाऊन पडला. तो पहिल्यासारखा धष्टपुष्ट नव्हता, सडपातळ आणि कमजोरच होता. एकच लाथ पुरेशी ठरली. राजवीर पटकन जान्हवीकडे धावला. तुम्ही ठीक आहात ना? तो काळजीने विचारू लागला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.